आशिष शेलार यांच्या भेटीसाठी मनसेचे नेते अमित ठाकरे आलेले आहेत। काही मुद्द्यांवर चर्चा आज आशिष शेलारांशी ते करणार आहेत आणि त्यासाठी अमित ठाकरे इथे पोहोचलेत। नेमका कुठल्या विषयावर ही चर्चा सुरू आहे हे प्रत्यक्ष अमित ठाकरे जर माध्यमांशी बोलले तर त्यातून स्पष्ट होऊ शकतं। मनसे सध्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला ॲक्शन मोडवर पाहायला मिळते। ती पक्ष संघटना असेल, पदाधिकाऱ्यांची चर्चा असेल। एकीकडे पुण्यामध्ये आज राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत, चर्चा करत आहेत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने। फडणवीसांना राज ठाकरे भेटले होते आपल्याला माहिती आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी नेमकं काय कारणासाठी आपण भेटलो होतो, काही प्रश्न घेऊन भेटलो होतो याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली होती। आणि आता आज मनसे नेते अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, कशा संदर्भात भेट आहे कळू शकलंय का? नेमका काय संवाद सध्या आशिष शेलार आणि अमित ठाकरेंमध्ये सुरू आहे? नक्कीच आताच अमित ठाकरे हे जे मनसेचे नेते आहेत त्याचबरोबर मंत्री आशिष शेलार यांचे आता आशिष शेलार यांच्या कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे। जर आपल्याला विषय अद्याप कळालेला नाहीये, पण मुंबईतले जे विविध प्रश्न असतील त्या संदर्भात ही बैठक असल्याचं बोललं जाते। कारण अमित ठाकरे अनेक दिवसांपासून या संदर्भात आपण पाहिलं की झाडांचे प्रश्न असतील किंवा रस्त्यांचे प्रश्न असतील या संदर्भात अनेक जे सरकारमधील जे लोक आहेत त्यांना भेट घेत असतात। त्या संदर्भात त्यांना सांगत असतात की या समस्या इकडे आहेत, तुम्ही सॉल्व्ह करा। त्याचबरोबर ही भेट खूप महत्वाची आहे, कारण अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचे काही नेते आणि मनसे या दोघांमध्ये कुठेतरी एक वाद निर्माण झाला होता। एकीकडे मनसे शिवसेनेच्या जवळ आल्यानंतर आशिष शेलार यांनी मनसेच्या अनेक नेत्यांवरती खूप टीका देखील केली होती। अनेक टीका टिप्पणी इकडून आणि तिकडून दोन्हीकडून झाल्या होत्या। त्यामुळे मध्ये जो आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचा दुरावा निर्माण झाला होता। त्यानंतर ही जी भेट आहे ती खूप महत्वाची आहे, कारण आपण पाहिलं आशिष शेलार आणि हे राज ठाकरे हे खूप घनिष्ठ मित्र आहेत। मधल्या काही काळामध्ये काही वक्तव्य झाले होते, त्यामुळे दोस्तीमध्ये कुठेतरी दुरावा आला होता का? त्यानंतर ही जी भेट असणार खूप महत्वाची असणार आहे, कारण जे स्थानिक काही प्रश्न आहेत त्यासाठी अमित ठाकरे आता इथे आशिष शेलार यांना भेटायला आले। आपण जर पाहिलं अनेक दिवसांपासून ही जी भेट होणार आहे असं ठरलं जात होतं, अखेर ही आज भेट झालेली आहे। आपण पाहिलं की मुंबईतील काही महत्वाचे जे प्रश्न आहेत त्यासाठी ही जी भेट असणार आहे। आता स्वतः थोड्या वेळानंतर अमित ठाकरे हे बाहेर येतील आणि माध्यमांशी देखील संवाद साधतील। जी अगदी, आणि त्या माध्यम संवादामध्ये नेमके ते काय बोलतायत याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद पद्मेश माहितीसाठी। अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीला आलेले आहेत। मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही भेट झालेली आहे। दृश्य आपण बघतो, एकीकडे मुंबईतली अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीची दृश्य आणि दुसरीकडे नागपुरात जी मारबत मिरवणूक निघालेली आहे त्याची दृश्य। अमित ठाकरे आणि शेलारांच्या भेटीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये, त्यामुळे या भेटीकडे आता आपलं लक्ष असेल। माध्यमांशी जर ते त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तर मग आपल्याला या भेटीबाबतचं कारण समजू शकेल। भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकेल। मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणची चर्चा सुरू आहे आशिष शेलार आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यामध्ये। मध्ये सुरू आहे याबाबत प्रत्यक्ष नेत्यांनीच माध्यमांशी संवाद साधल्यावर स्पष्टता येईल। एक निवेदन अमित ठाकरेंनी दिलेलं आहे, आपण बघतोय। त्यांचे इतरही पदाधिकारी सहकारी अमित ठाकरेंच्या सोबत आहेत। आपण हे दृश्य बघतोय। आशिष शेलार यांना हे निवेदन आता अमित ठाकरे यांनी दिलेलं आहे। नेमकं कशा संदर्भात ही भेट होती हे यावरून आता स्पष्ट होऊ शकतं। आता अमित ठाकरे इथून आशिष शेलारांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यावर जर माध्यमांशी बोलले तर त्यातून या भेटीविषयीची आणखी स्पष्टता येऊ शकते।
मनसे नेते अमित ठाकरे हे मंत्री आशिष शेलारांच्या भेटीला आलेले आहेत. सातत्यानं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं आता मनसे सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याचं आपण बघतोय. एकीकडे राज ठाकरे आहेत ज्यांनी फडणवीसांची भेट घेतलेली होती आणि नेमकं कशा संदर्भात मुंबईतल्या अनेक सामान्य माणसांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट होती याबाबतचा खुलासा सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेला होता. आणि आत्ताची ही दृश्य आपण बघतोय. मनसे नेते अमित ठाकरे हे मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीसाठी मुंबईतल्या वांद्र्यातल्या त्यांच्या कार्यालयामध्ये आले. एक निवेदन सुद्धा अगदी काही क्षणापूर्वी अमित ठाकरेंनी आशिष शेलारांना दिलं. सध्याच्या क्षणाची ही दोन महत्त्वाची दृश्य.